सॅमसंग गॅलेक्सी S23 मागच्या वर्षीचा फ्लॅगशिप फोन 80,000 रुपयाला लॉन्च झालेला फोन आता फ्लिपकार्टवर 47,000 रुपयाला मिळतोय. बँक ऑफर जर लावली आणि त्याच्यावर कार्ड डिस्काउंट जर मिळाला तर अजून कमी, अजून स्वस्तामध्ये मिळेल. 42, 43, 44,000 पर्यंत मिळेल. तर 40 ते 45,000 पर्यंत जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही हा फोन घ्यायला पाहिजे का, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या लास्टला मी माझं ओपिनियन पण सांगणार आहे. सो लेट स्टार्ट. तर फर्स्ट थिंग डिझाईन. तर डिझाईन कसं आहे फोनचं, डिझाईन म्हणजे काय की बाहेरून कसा फोन दिसतोय, तर बाहेरून खूप सुंदर फोन दिसतोय. खरंच खूप सुंदर दिसतोय, म्हणजे प्रीमियम क्वालिटीचा फोन दिसतोय. मागे ग्लास आहे, पुढे ग्लास आहे, मस्त असं ग्लास फिनिशिंगमध्ये वगैरे, कलर विलर मस्त आहेत. फोन खरंच खूप छान दिसतोय. जर डिझाईन स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर 6.1 इंचेसचा डिस्प्ले आहे, जो की कॉम्पॅक्ट डिस्प्ले आहे, छोटा डिस्प्ले आणि छोटे फोन आवडतात अशी बरेच लोक आहेत आणि मी पण त्यामधलाच आहे ज्याला छोटे फोन आवडतात. डायनॅमिक ॲमोलेड 2x डिस्प्ले आहे, 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे. अजून काय पाहिजे. आणि भरपूर गोष्टी आहेत, ब्राईटनेस वगैरे एवढा तेवढा, पण त्याने काही जास्त फरक पडत नाही. 1700 निट्सचा ब्राईटनेस वगैरे मिळतो याच्यामध्ये, तो खूप जास्त आहे ब्राईटनेस तसं म्हणायला गेलं तर. आणि इन हँड फीलबद्दल जर बोलायचं झालं तर प्रीमियम आहे, पण इन हँड फील त्यानेच बघावा जो कवर वापरत नाही. आपण विथ कवर वापरतो, त्यामुळे आपला आणि इन हँड फीलचा लांबपर्यंत काही संबंध येत नाही, पण इन हँड फील खूप छान. जर डिस्प्लेबद्दल जर बोलायचं झालं तर जशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलं की 6.1 इंचेसचा एक स्मॉल आणि कॉम्पॅक्ट डिस्प्ले आहे. 2x ॲमोलेड डिस्प्ले वगैरे. कलर्स तुम्हाला पंची व्हायब्रंट कलर्स दिसणार, विविंग अँगल वगैरे खतरनाक दिसणार. पाहावं मजा येणार तुम्हाला, एवढा भारी डिस्प्ले खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्ही कॉन्टेंट बघत असाल, मूवीज वगैरे बघत असाल तर खूप मजा येणार आहे, एवढा भारी डिस्प्ले. जर की हायलाईट्सबद्दल जर सांगायचं झालं की काय काय आहे या फोनमध्ये मेनली, तर प्रोसेसर. पहिली गोष्ट प्रोसेसर, की सॅमसंगने एक्झोनिसचा प्रोसेसर नाही दिलेला आहे, याच्यामध्ये स्नॅपड्रॅगनचा 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे आणि हे एक नंबर काम केलं आहे. मागच्या वर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे हा, आणि 40-45 हजारच्या रेंजमध्ये हा तुम्हाला परफॉर्मन्स एवढा भारी देईल की म्हणजे तुमची गेमिंग पण होऊन जाईल. नॉर्मली तुम्हाला अजिबात लॅग करणार नाही, हँग करणार नाही, काय नाही. 4 वर्षासाठी 5 वर्षासाठी जरी फोन घेत असाल, एक नॉर्मल युजर असाल, 4-5 वर्ष यूज करणारे, तरी पण तुम्हाला फोन आरामात चांगला जाणार आहे, अजिबात हँग नाही होणार. दुसरी गोष्ट आहे 6.1 इंचेसचा कॉम्पॅक्ट डिस्प्ले. मी तुम्हाला डिस्प्लेबद्दल सांगितलं आत्ताच. 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे. 50+12+10 असा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे आणि 10 मेगापिक्सलची सेल्फी. आणि कॅमेराबद्दल जर बोलायचं झालं तर आउटस्टँडिंग, लिटरली आउटस्टँडिंग. त्याचे फोटोज तुम्ही बघा, मी रिव्ह्यूज वगैरे मध्ये बाकीचे बघा, कॅमेरा कंपॅरिझन मध्ये बघा, म्हणजे इन डिटेलमध्ये जर तुम्ही बघितलं ना कॅमेरा किती भारी आहे, तर तुम्ही म्हणाल की आयफोनपेक्षा भारी कॅमेरा आहे. आणि खरोखर फोटोच्या बाबतीत आयफोनपेक्षा सॅमसंगचे कॅमेरा चांगले असतात, व्हिडिओच्या बाबतीत आयफोन चांगला असतो, हे मान्य. तर कॅमेरा तुम्हाला एक नंबर मिळणार आहे. कॅमेरामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही, भरपूर फीचर्स आहेत, भरपूर भारी. 3900 mAh ची बॅटरी आहे, जी की 4000 पण टोटल नाही आहे, आणि 25 वॅटचा चार्जर आहे. तर चार्जर त्यांनी थोडासा फास्ट द्यायला पाहिजे होता जर बॅटरीमध्ये कटौती केली आहे तर. पण 3900 बॅटरी म्हणजे आकड्यावर जाऊ नका, बॅटरी ऑप्टिमाइज केली आहे, चांगली ऑप्टिमाइज केली आहे. आणि स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 आहे म्हणल्यावर मग तो ऑप्टिमायझेशन आहे त्यामध्ये, आणि प्रोसेसरनुसार बॅटरी चांगली चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक दिवस तुमचा आरामात जाईल. आता जर माझ्या ओपिनियनबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्याकडे जर 40-50 हजार रुपये जर असतील, 40-45 हजार रुपये मला इन्व्हेस्ट करायचे असेल एका मोबाईलमध्ये, तर मी सॅमसंग S23 घेतला असतं. त्याचं रिझन एवढंच आहे की हा मोबाईल भारी आहे यार, लिटरली भारी आहे यार. कॉम्पॅक्ट मोबाईल आहे, प्रोसेसर चांगला आहे, कॅमेरा चांगला आहे, बॅटरी पण एक दिवस आरामात जाईल. आणि काय पाहिजे आपल्याला फोनमध्ये का. आणि प्रीमियम फोन आहे, सॅमसंगचा फोन आहे, अपडेट्स वगैरे येणार, 3-4 वर्षाचे अपडेट्स असणार, सिक्युरिटी पॅचेस असणार, OS वगैरे आहे, बाकीच्या भरपूर गोष्टी. त्याच्यामध्ये AI आहे, AIचे फीचर्स आहेत खूप सारे. अजून काय पाहिजे आपल्याला. तर हे माझं ओपिनियन आहे. जर तुम्ही पैसे घालणार असाल याच्यामध्ये, 40-45 हजार रुपये इन्व्हेस्ट करणार असाल, तर सॅमसंग S23 तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. आणि अजून एक बोलायचं होतं की EMI जर तुमच्या डोक्यात असेल आत्ता EMI करायचं तर करू नका. 2-3 महिने बाकी आहेत सेल यायला, 2-4 महिने अजून. ऑक्टोबरमध्ये फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल येईल, ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन डे सेल येईल, त्यावेळी किमती अजून कमी होतील. कदाचित हा फोन तुम्हाला 40 पर्यंत बघता येईल. आणि 40,000 रुपये तोपर्यंत जर तुमचे जमत असतील तर EMI कशाला करताय आता, परत घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.